आहे ते स्पष्ट सांगते, म्हणजे खोटं काय. मला कार्यालय, लग्नाचं जेवण, हे सगळं हे सांगण्याचा एक मुद्दा आहे. ते तुम्ही ऐकलं तर तुमचं ऑलरेडी लग्न झालेलं होतं. मग सेकंड हाच समोरच्याचा प्लॅन होता. माझे मिस्टर कधी सकाळी गायब झाले, बहीण शर्ट पे सॉरी बोलूंगा, ये मुझे दिन खराब हो गया मेरा। एक बार मैं रिजाइन डालता हूँ दुनिया में। उपयोग नाही आहे, काही उपयोग नाही आहे. मला हे कळून चुकलेले, त्याच्यामुळं मी. हॅलो, कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर आता सकाळचे 9 वाजले आहे, माझी आंघोळ पण झाली आहे. मला ना ॲक्च्युली झोपच येत नाही, म्हणजे सकाळी मी 6 वाजताच उठले. एवढं लवकर मी कधी उठत नाही, पण हल्ली मी खूप लवकर उठते. तर आवरलं आहे माझं. आणि आज ना लाडूच्या शाळेत पॅरेंट्स मीटिंग आहे, तर मी चालले आहे. आणि माझ्या इथे म्हणजे फ्लॅटच्या खाली एक राहते लाडूची फ्रेंड, तिच्यासोबत मी जात आहे. म्हणजे दोघे एकाच शाळेत आहे ना. आणि लाडूची एक्झाम झाली ना, तर तिने काय लिहिलं आहे, त्याच्यामध्ये काय दिलं नाही, कसा अभ्यास केला, म्हणजे काय ते सगळं काही दाखवणार आहे. आणि त्याचा फोटो मी टाकणार आहे की लाडूने तिच्या एक्झाममध्ये काय लिहिलं होतं, आपल्याला पण माहिती पडेल. तर टाकणार आहे मी फोटो. आणि आता लाडूला 1 ते 1.5 महिन्यात तिला सुट्टी लागली शाळेला, कारण ऊनच इतकं आहे ना. मला असं म्हणजे गरमी जेव्हा होती ना, मला अक्षरशः म्हणजे साहिलचं आठवतं की किती गरमी आहे आतमध्ये, कसा राहतो. त्याला इन्फेक्शन झालं साहिलला. त्याला काल मेडिसिन वगैरे बाहेरून त्याला, म्हणजे विराज त्याला भेटायला गेलं होतं ना, तर त्याला पूर्ण म्हणजे खूप खराब झाला. विराज म्हटला मम्मी त्याला इन्फेक्शन पण झालं बॉडीला. पहिले पण झालं होतं त्याला, आणि आता परत झालं. कारण की आतमध्ये तसं असतंच ना हो, एवढं याच्यामध्ये राहायचं म्हणल्यावर, तिथंच बाथरूम, तिथंच खाणं, सगळ्या गोष्टी. तर बाहेरून त्याला दिलं आहे मेडिसिन घेऊन. आणि त्याच्याकडे मेसेज दिला आहे की मम्मीला सांग वकिलाशी बोलायला वगैरे. तर मी वकिलाशी काल बोलणं केलं आहे. मला वकील काय म्हटले ते मी तुम्हाला पुढे सांगते. तर बरेच जण असं मला, म्हणजे बऱ्याच ताईंची मला कमेंट्स आहे, माझ्या व्हॉट्सअपलाही मेसेज आहे की साहिलचं पितृदोष वगैरे, तर पत्रिका बघून घे. तर मी पत्रिका बघणार आहे. आणि असं बरेच जण म्हटले आहे की तू काय माहेरचं घराचं विकायचं विचार करू नको, आहे तसंच राहू दे. तर मी जर विकायचं नाही म्हटलं ना, तर त्यांचं असं म्हणणं आहे की मग आम्हाला पोचतो, म्हणजे तू आम्हाला खर्च पाणी सगळं कर बा, आमचा दवाखाना सगळं कर. कारण की माझ्या भावाची तब्येत खराब आहे. माझ्या भावाची तब्येत असं नाही आहे, त्याची तब्येत म्हणजे त्याला पण असं बॉडीला इन्फेक्शन वगैरे झालं आहे. तो ड्रिंक करतो, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. मग त्यांचं असं म्हणणं येतं की तू आम्हाला पोच, मग तुला घर नाही विकायचं तर मग आमचं सगळं कर. असं मी कसं करणार ना हो? माझ्या मागं काही कमी टेन्शन आहे का? मला माझ्या पोरांचं आहे का नाही सांगा बरं. मी कसं बघणार? तुम्ही तुमचं बघा ना. उलट मी माझ्या पोरांचे पैसे तुम्हाला सांगते, मी 5-6 लाख रुपये, मी खरंच सांगते तुम्हाला, माझ्याकडे होते. माझ्या मुलांना मला जमीन घ्यायची होती. ते पैसे उलट माझ्या घरामध्ये खर्च होऊन गेले. ते जेव्हा करायचं होतं ना सगळं, माझ्या वडिलांनी मला लई फोर्स केला. त्याच्यामुळे मी म्हटलं, माझ्या वडील म्हणजे त्यांच्या मनामध्ये होतं माझ्या वडिलांचं की ते माझ्या नावावर करायचं. तर मग पण तिथं त्यांचं लोन नील केलं. परत ते खरेदी खत, ते सगळे माझ्याकडे जेवढे काही साचलेले पैसे होते, प्लस मी माझ्या नवऱ्याकडनं पैसे घेतले. असे सगळे पैसे लावून आम्ही ते घराचं करून घेतले की जाऊ दे, ते लोक आपण राहतील बा आपले, जाऊ दे. मग मला कुठेतरी माझ्या पोरांचं घ्यायचं होतं, ते राहून गेलं, माझं झालंच नाही. मी असं एक प्लॅनिंगमध्ये होते की आपण अर्धी अमाऊंट जमा करू, कुठेतरी जागा घेऊ, गावालाच जागा घेऊ पोरांसाठी, आणि थोडंसं लोन करू. असं करून मी माझ्या प्लॅनिंगमध्ये होते. पण माझं ते सगळे पैसे संपून गेले. माझ्याकडं काहीच राहिले नाही. मी अख्खी FD केलेली होती, ती सगळी मी त्यावेळेस खर्च केले. शेवटी पैसे संपले तेव्हा मी माझ्या हातातली एक सोन्याची बांगडी मोडली. आज किती सोन्याला भाव आहे. माझा नवरा मला काय बोलतात मला माहिती आहे. एक बांगडी आहे पण मी ती घालत नाही, ठेवून दिलेली आहे. एक बांगडी मी शेवटी मोडली. माझ्या खर्च नव्हता झेलबत. सगळ्यांचं खाणं पिणं सगळं माझ्यावर डिपेंड होतं. सगळं जेवढे दिवस मी तिथं होते तेवढे दिवस सगळ्या गोष्टी केल्या, पण तरी पण उपयोग नाही आहे, काही उपयोग नाही आहे. मला एवढा अनुभव आलेला आहे ना की माझ्यावर मनापासून प्रेम करणारा हा फक्त माझा नवरा आहे. मला जीव लावणारा, मला काही झालं तर मला सगळं बघणारा. मला हे कळून चुकलेलं आहे, त्याच्यामुळं मी घर सोडत नाही. आणि राहिला माझ्या मुलांचा प्रश्न, तर तो आज न उद्या सॉल्व्ह होईलच काय. पण काही गोष्टी अशा असतात, आपण किती कोणासाठी काही करा त्याचा काही उपयोग नसतो, काहीच उपयोग नसतो असं. पण माझं एवढंच आहे म्हणणं की वरचा देव आहे बघणारा, तेवढंच मी म्हणते. माझ्या मिस्टरांचं असं आहे ना, तुम्हाला माझ्या मिस्टरांबद्दल आहे ना, म्हणजे खूप काही अशा गोष्टी माहिती नाही आहे की त्यांनी माझ्यासाठी काय, मी छोट्यासाठी काय काय सॅक्रिफाईस केलं आहे. ही खूप मोठी माझ्या लग्नाची कहाणी आहे. जेव्हा माझं हे लग्न आलं
मी तिथं गेले त्यांच्या घरी, म्हणजे लग्नाच्या आधीच यांचे घरच्यांनी खूप काही यांच्याकडनं घेतलं, तेव्हा त्यांचं हे लग्न करून दिलं. नाही तर त्यांची अजिबात परमिशन नव्हती लग्नाला. मी आहे ते सांगते, माझ्या नवऱ्याच्या लग्नासाठी त्यांची अजिबात परमिशन नव्हती. त्यांनी मला म्हणजे त्यांचं असं म्हणत होतं, तू तिकडची साईडची मुलगी करू नको बा, त्यांचं असं म्हणणं होतं. पण त्यांनी मला जे प्रॉमिस केलं होतं माझ्या मिस्टरांनी ते सगळं त्यांनी निभवलं. आणि ते निभवण्यासाठी त्यांनी किती मोठी रक्कम पेड केली नाही मला माहिती आहे. आणि सगळ्यांना असं वाटतं की पैसा बघून केलं, हिला पैसा पाहिजे, हिला नवराच पाहिजे, हिला असं तसं. तर खूप अनुभवातून आले ना, असं वाटतं की घरदार संसार हे सगळ्या गोष्टी खूप जरुरी असतात. मी जॉब नाही करू शकत, म्हणजे एक माझ्यावर जर नसतं केलं तर मी आज कुठं असती. फक्त हा विचार करा, आत्ता मी कुठं राहिली असती, काय हाल झाले असते. आणि मुलांचं काय, मुलं चांगलीच निघतील किंवा नाही निघतील त्यांच्यावर डिपेंड. काय झालं तुम्हाला दिसतंय ना, काय हाल झाले असते, मुलांवर डिपेंड राहिली असती. सगळ्यांना असं वाटतं की तुझे मुलं लांब होते म्हणून असं झालं आहे. असं नसतं, असं नसतं. कितीतरी पॅरेंट्स त्यांची मुलं जवळ आहेत, पण त्यांच्या पण लाईफमध्ये प्रॉब्लेम आहे, त्यांचे पण मुलं त्यांना असं करतात. माझीच मुलं करतात असं नाही आहे, असे भरपूर आहेत. क्वचित काही मुलं जॉब करतात आणि आईबापाला सांभाळतात क्वचित, पण असे भरपूर साऱ्या घरामध्ये असे प्रॉब्लेम आहे की त्यांची मुलं त्यांचं ऐकत नाही. कितीतरी वृद्धाश्रममध्ये आहेत, पोरांनी जाऊन सोडलेले आईबाप. मग हां, आज सगळं चांगलं झालं आहे ते सगळेजण म्हणजे उलटं बोलणार नाही का, असं काहीतरी थोडंफार निगेटिव्ह बोलायचं, म्हणजे बोलणार. ठीक आहे, बोलू द्या, बोलणाऱ्यांना बोलू द्या, आपण बोलणाऱ्यांचं तोंड नाही झाकू शकत, बरोबर आहे का नाही. जेवढं बोलू द्या. तर चला, आणि मी पुढे बोलते मी तुमच्याशी पुन्हा. काही गोष्टी मी तुम्हाला आज सांगते माझ्या मिस्टरांच्या, की त्यांनी काय दिलं आहे, अजून किती मोठी रक्कम त्यांनी त्यांच्या घरच्यांना त्यांना द्यावी लागली. त्या दिल्यामुळे आम्ही काय प्रॉब्लेमला फेस केला आहे कोलकातामध्ये ते पण मी तुम्हाला सांगते. पण तरी पण त्यांनी माझी साथ सोडली नाही, मी त्यांची साथ सोडली नाही. मी कितीतरी वर्ष माहेरी गेली नव्हते. माझ्या मुलांना मी बोलून घ्यायची. कोरोनामध्ये मी माहेरी अडकले होते, तेव्हा माझ्या मुलांना मी माझ्या घरी घेऊन आली होती. प्रत्येक वेळेस माझ्या मुलांना मी कसं ना, सोशल मीडियावर फक्त हे आत्ता इकडं अलीकडे 1-1.5 वर्षापासून आहे, पण त्याच्या आधीचा जो माझा स्ट्रगल आहे ना, मी माझ्या मुलांना प्रत्येक वेळेस काय सुट्टीला त्यांना माझ्याकडे बोलून घ्यायचे. आणि मला असं बोलते मी तुमच्याशी, माझं मन नाही लागत आहे कुठंच, मला फार असं हे होतं आहे. चला, फोन येतो आहे मला. तुमच्याशी बोलता बोलता मैत्रिणीचा फोन आला होता. मग गेले मी शाळेमध्ये आणि तिचं रिपोर्ट कार्ड घेऊन आली आहे लाडूचं. तुम्हाला मी दाखवते पुढे कार्ड. घरी आले तर हिला एवढं राग आला की मला सोडून कशी तू गेली, म्हणून तिने पुन्हा दरवाजा लावून घेतला. तेच निघून गेले. मग आता आले आहे मी घेऊन रिपोर्ट कार्ड. तुम्हाला मी दाखवते लाडूने काय दिलं. लाडूला सी भेटले, कारण की एक ही दूंगी. हाँ, समझ में आया, एक ही बलून मिलेगा, 2-2 नहीं मिलेगा. लीजिए. तिला ना असं बलून खेळायला खूप आवडतं, पाणी भरून दिलेलं. लाडू फोड़ना नहीं है उसे, ठीक है, खेलिए. फोड़ा ना कल गलती से, अभी नहीं फोड़ना. हाँ, खेलने मुँह में नहीं डालिए बेटा. स्वयंपाक करते. खूप उशीर झाला मला शाळेत गेले तर. घरी आले, चहा दिला, म्हणजे मिस्टर उठले आहेत, चहा दिला. लाडूला नाश्ता द्यायचा आहे मला. 11:30 वाजले, 11:30. इथं मी माझी ही मेडिसिन घेत असते ना, तुम्हाला माहिती आहे ना, मी दाखवलेले आहे. हे जरा जास्तच पाणी घेतलं आहे मी आज, कारण की मला पाणी प्यायचं होतं ना, मग एवढं नाही घेत सहज. जास्त तांबे मोठा आला आहे इकडं बघा, आधीच तुम्हाला दाखवलं मी. पाणी प्यायचं होतं मला तसं, पण चांगल्या आहेत त्या मेडिसिन बरं का. मी ज्या घेते ना, वजन कमी अजून झालं नाही माझं तेवढं वजन कमी, हळूहळू होईल. कहाँ से मिला, कहाँ से मिला, इधर आओ, इधर आओ. कहाँ से मिला, कहाँ से मिला आपको, बताओ. मेरा फेस दिखाओ, आपका फेस दिखाओ कैसे लगाई. बघा माझी लिपस्टिक कुठे तिला सापडली. अगर फिर से ले ली ना मेरी लिपस्टिक तो सही है, बहुत मार खाएगी. लावली पण किती भारी बघा तिने. इकडे आहे, आओ इधर. दिखाइए कैसे लगाई, सबको दिखाइए. देखो भैया बघा क्या लगाई, दोनों के साथ मिक्स करके लगाई. ऐसे नहीं करते बेटा, आपके मुंह में चला जाएगा ना. हाँ,
लगाओ बेटा। रेड कलर का आ गया। तो इतने लिपस्टिक लगाई आपने। दिसंबर का है मेरे पास, ठीक है। जनवरी का लाया था मैं नीचे से, तो वो ना बच्ची ने थोड़ा ऊपर का काट दिया। और जो देखो तो बाप रे, तो नॉर्मल लिपस्टिक के तरह लग रहा है, रेड कलर का। तो बोला मैंने आपको, आपने बहुत डार्क लगाया। पिंक और रेड दोनों मिक्स कर। पापा फोन से बात करें, आप इसको डाउनलोड नहीं कर सकते क्या? पापा फोन से बात कर रहे, शान बैठो। हाँ खोलिए, OTP जाइए। ठीक है रंजी, चलिए आइए बेटा, अंदर में लेती हूँ। रखिए वहाँ पे। ले आओ। अभी और एक बॅग आहे, वो भी लेके आइए। बघा किती काम करते माझी मुलगी, माझी बाळ किती काम करते। वेरी गुड। अब सब सामान निकालेंगे हम, ठीक है, बैठ के। घरात राशन आहे बरं का, पण ना माझ्या मिस्टरांनी थोडं एक्स्ट्राचं मागवलेलं आहे। दोन दोन बलून फुलून घेतले तिने माझ्याकडनं। तर ना थोडंसं ना बाहेर थोडं वातावरणामुळे आम्ही थोडं एक्स्ट्राचं सामान मागवलेलं आहे। हेलो तर मी हेलो पिंक। तुला रेडी केले, ती जात आहे गार्डनमध्ये खेळायला सोसायटीच्या। देखो आपको एक शॉर्ट वीडियो भेजा था। हाँ देख, जा रही हो, अभी ले जाओ। मेरा वो बैगी वाला पैंट था वहाँ पे पेट पे, वो धो दिया था ना मैंने। धो दिया था, उसमें रुमाल था। नहीं धोया नहीं अभी, वो रुमाल भी डाल दिया मैंने धोने में। पकड़ो। वो बहुत गंदा करती है वहाँ पे, टिकट टिकट कर देती है। क्या रखा था? पैर गंदा चप्पल का। कहाँ पे? अरे वो उसका है ना, आपने पैर क्यों रख दिया। पैर क्यों रख दिया? तो यहाँ पे चलने गई तो ना, क्या? चलने हाँ तो बिल्ली पैर ही रखने के लिए है ना, पैर पोछने के लिए नहीं ना, उसका बैठने का है हाँ, वो। लाडो के बैठने का। अरे यार हाँ ना, वो आपने पैर दे दिया, उसका है ना। अरे सॉरी, अच्छा, उठ जाइए, उठ जाइए। हाँ ये बैठने का है, सॉरी। आपका, अच्छा आपका बैठने का है वो। हाँ किसको Sorry सॉरी बोलूँ? बिल्ली को सॉरी बोलो। मैं एक ही शर्ट पे सॉरी बोलूँगा, ये मुझे वेलकम बोलेगी तब, तो ये मुझे रिटर्न में क्या बोलेगी? मैं बिल्ली को सॉरी बोलूँ? हाँ सर, दिन खराब हो गया मेरा। बिल्ली को सॉरी। तब आज तक जिंदगी में अपने बॉस को सॉरी नहीं बोला। वो एक बार बोला, मेरा बॉस कुछ बोलता है ना एक बार मैं रिजाइन डालता हूँ दुनिया में। आज तक 2 ही बार मेरा बॉस मुझसे ये एक बात किया, दोनों बार मैंने रिजाइन डाला, उसने कुछ बोला तो मुझे बिल्ली को सॉरी बोलवा रही है। आज तक मैंने बॉस को सॉरी नहीं बोला किसी चीज़ के लिए। अरे ये दिन खराब हो गया मेरा, जिंदगी बर्बाद होगी मेरी। जानो, बोल दीजिए, चलो बोल दीजिए, चलो जाइए। क्या बोलूँ उसको मैं? सॉरी बोलिए, बिल्ली को सॉरी बोलिए। बिल्ली महारानी सॉरी, मुझे माफ़ कर दो। हाँ चलो चलो जाइए, सॉरी बोल। अच्छा बोल दिया सॉरी, जाइए। अच्छा ठीक है, जाओ, पापा निकले ना, पापा निकले, जाओ। पीछे पाइप हाँ हाँ, जाओ जाओ, वो अच्छे से देगा। कोहली का वीडियो भेजा जिसका मैं देख रहा था, बहुत बड़ी न्यूज़ है पर वो। बाय। चलो ध्यान देना उस पर। आहे त्या व्हिडिओमध्ये तर आता लाडू गेले आहे सोसायटीच्या गार्डनमध्ये खेळायला। तुम्हाला मी लाडूचं एक्झामचं कार्ड दाखवते, तिने काय लिहिलं आहे। थांबा एक मिनटं, इकडे बघा। आता लाडू नर्सरीमधून ज्युनियर KGला गेले आहे। तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते। तर इथे बघा, हे ABCD लाडूने कंप्लीट केले आहे, पण तिला डॉट दिलं होतं टीचरने करून, त्याच्यावर तिने केलं आहे, कारण ती नर्सरीला आहे ना आत्ताशी। दाखवते पुढे अजून, हे बघा, हां झेंडा पण तिने केला आहे कंप्लीट मी थोडंसं राहिला आहे, पण करेल नेक्स्ट इयरला। इथे पण बघा, हे काउंट करायचं होतं। इथे बघा, हे कलरिंग होतं। हे बघा, हे जोड्या लावा। असे ना खूप सारे पानं आहेत, ठीक आहे, हे खूप मोठे आहेत। तर बघितलं का रिपोर्ट कार्ड? तर लाडूला C दिले आहे। ABC जे असतं ना, तर तिला C भेटले आहे, कारण की तिचं पूर्ण इनरेग्युलर स्कूल होतं। आजारी पडली, 8 दिवस तिकडे गेले, आणि आता तिचं लाडू आता ज्युनियर KGला गेले आहे ना, नर्सरीमधून ज्युनियर KGला गेले आहे लाडू आता। आणि आता तिला मी शाळा तिची मी एकदम कंटिन्यू करणार आहे। फक्त मला मध्यंतरी गावाला जावं लागणार 15 दिवस, तेव्हा थोडंसं शाळेचं होईल। आणि आता मला तुम्हाला काही सांगायचं आहे। मला ना बऱ्याच वेळा आहे ना, म्हणजे ह्या गोष्टी ना कधी म्हणजे
मी सांगितल्या नव्हत्या आणि ह्या गोष्टी तुम्हाला माहीत नाही आहे. म्हणजे कुठल्याच व्हिडिओमध्ये मी काही गोष्टी सांगितलेल्या नाही आहे माझ्या मिस्टरांबद्दल. कारण की आता मी हे का बोलते आहे, कारण की इतकं बोललं जातं ना, हिला फक्त म्हणजे थांबा एक मिनटं. असं प्रत्येकाच्या नाही का असं डोक्यात असं असतं की आता कालच्या पण व्हिडिओला मला खूप काही काही जणींनी खराब कमेंट्स केल्या की हिला पैसा पाहिजे, पैसा बघून हिने लग्न केलं, असं तसं पोरं वारावर सोडली. तर मी आता तुम्हाला ना बऱ्याचशा अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या की मी कधी सांगितल्याच नाही आणि कोणाला माहीतसुद्धा नाही आहे. तर ज्यावेळेस माझं यांच्याशी लग्न झालं ना, म्हणजे आमचं पहिलं लग्न कोलकात्याला झालं होतं आणि तिथे म्हणजे फ्रेंड सर्कलमध्ये आमचं लग्न झालं होतं. ते त्यांच्या घरच्यांना नव्हतं माहिती. मी आहे ते स्पष्ट सांगते, म्हणजे खोटं काही मला बोलायची गरज पण नाही आहे. तर त्यांच्या फ्रेंड सर्कल होतं, म्हणजे आमचे साक्षीदार वगैरे नाही का. आणि माझे मिस्टर कोलकात्याला जॉब करायचे. तर मग ते झालं आमचं लग्न वगैरे. आणि त्याच्यानंतर मग 5-6 महिन्यानंतर मग आम्ही चेन्नईला गेलो. मग चेन्नईला राहत असताना मग त्यांच्या घरच्यांना लग्नासाठी फोर्स करायला लागले, लग्न करायचं, लग्न कर. मग ते काही कारणानिमित्त घरी गेले होते माझे मिस्टर. तिथे त्यांना खूप फोर्स केला गेला. तर त्यांनी मग आमचं बद्दल काही गोष्टी क्लिअर केल्या की नाही माझं असं तसं लग्नाचं वगैरे. तर मग ते लग्नाला मान्य नव्हते करत, म्हणजे नाहीच, कारण की ही मुलगी बाहेरची आहे, आम्ही हिला ॲक्सेप्ट नाही करणार असं तसं. आणि तुम्ही तिकडं लग्न केलेलं आहे, इथं समाजामध्ये लोकांना काय माहिती तुम्ही लग्न केलं वगैरे असं बोलले त्यांचे घरचे. तर आम्ही तिला ॲक्सेप्ट नाही करणार. मग माझ्या नवऱ्याला ना अटी घातल्या काही, तर तू त्या अटी पूर्ण कर, मग आम्ही विचार करू. तर तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये माझे 2 BHK म्हणजे सासूचे फ्लॅट दाखवलेले आहे, ते माहिती का तुम्हाला? तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. 2 फ्लॅट असे 2 BHK. तर तिथं पहिले फ्लॅट नव्हते, तिथे पहिले जमीन होती, 2-2.5 गुंठे काहीतरी ती जमीन होती. तर ती होती माझ्या मिस्टरांच्या नावावर. माझ्या सासूकडच्या सगळ्या प्रॉपर्टी माझ्या मिस्टरांच्याच नावावर आहे. जे घर पाडलं ते म्हणा, परत तिकडे एक बंगला आहे तो म्हणा, ते सगळं यांच्या नावावर होतं आधी बरं का. आणि आत्ता पण आहे. आत्ता फक्त ते जे आहे 2 BHK त्याच्याबद्दल मी बोलते. बाकीच्या सगळ्या प्रॉपर्ट्या आत्ताही यांच्याच नावावर आहे. तर ती जी जमीन होती ना, ते म्हटले की तू माझ्या नावावर दे. त्यांच्या आईचं म्हणणं होतं ती माझ्या नावावर दे. तर म्हणजे तरच आम्ही तिच्याशी तुला लग्न करून देऊ. तर माझ्या मिस्टरांनी काय काय सॅक्रिफाईस केलं आहे आणि आम्ही कसं राहिलो आहे. आणि हा पैशाचा विषय ना मी आज सगळ्यांसमोर क्लिअर करते. तर माझे मिस्टर आणि मी का माझ्या मिस्टरांबद्दल हमेशा चांगलं बोलते, का त्यांना जीव लावते, ते मला जीव लावतात, काय गोष्टी आहे ना आमच्या दोघांमध्ये मी त्या तुम्हाला सांगते. तर माझ्या मिस्टरांनी हो म्हटले आणि त्याच्यानंतर प्लस काही अमाऊंट मागितली माझ्या मिस्टरांना, 10 लाख रुपये ते दे. आणि लग्न करताना थोडंसं चांगलं करायचं, कारण तो त्यांच्या घरचा मुलगा असं तसं, म्हणजे नाही का माझ्या सासूसाठी लग्न आम्ही मोठं करायचं. तर मग ते लग्नाचं कार्यालय, लग्नाचं जेवण, हे सगळं हे सांगण्याचा एक मुद्दा आहे. ते तुम्ही ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल. तर कार्यालय, जेवण हे सगळं त्यांची जी बहीण आहे ना लहान, जिच्या घरी मी जाते, तिने सगळं बघितलं. आणि तिने बघताना काय केलं, एकदम हायफाय बघितलं. 500-600 रुपये त्यावेळेस जेवणाचं ताट होतं. 500 लोक जेवले, किती पैसे झाले असेल विचार करा. माझ्या नवऱ्याने आणि आतल्या काहीच गोष्टी माझ्यासोबत काही शेअर केल्या नाही. मला काही सांगितलं नाही. निदान ह्यांनी जर सांगितलं असतं तर त्यावेळेस मी मागं हटले असते किंवा मग मी विचार केला असता. तर मग काय झालं, त्यांनी आम्हाला बरं सांगते मी तुम्हाला पुढं त्यांनी काय करण्याचा प्रयत्न केला. तर मग यांनी काय केलं माझ्या मिस्टरांनी, आता नोकरीवरती एवढ्या सगळ्या गोष्टी होऊ शकत नाही ना, त्यावेळेस त्यांना पेमेंट खूप कमी होता. तर मग माझ्या मिस्टरांनी बँकेकडनं लोन घेतलं 15 लाखाचं. त्याचं महिन्याला 35,000 रुपये आमचं ते लोन द्यावं लागायचं. किती, 35,000 महिन्याला. आणि पेमेंट त्यांना खूप कमी होता त्यावेळेस. लोन केलं, 10 लाख मम्मीला दिले, सासूला माझ्या 5 लाख जे होते त्याचा उधामाधा केला. लग्नामध्ये सगळ्यांनी उधामाधा केला. हे सगळं मला नंतर माहिती पडलं. मग माझं असं म्हणणं होतं, तुमचं ऑलरेडी लग्न झालेलं होतं, मग सेकंड जेव्हा तुमचं लग्न होतं, माझं पण सेकंड, तुमचं पण सेकंड, एवढा उधामाधा करायची काय गरज होती लोकांना दाखवायची. हे सगळं म्हणजे डोक्यानेच केलं ना. ह्याच्याजवळ जे काही आहे ते सगळं संपूर्णाला रिकामा करायचा, हाच समोरच्याचा प्लॅन होता. माझ्या नवऱ्याजवळ काहीच ठेवायचं नाही. पण काही गोष्टी अशा काही झाल्या ना त्याच्यानंतर ना, मग झालं लग्न. आणि लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी सासू ते त्यांच्या घरची सगळी फॅमिली गायब. मग मी म्हटलं, बाई मी तर झोपलेली होती, माझे मिस्टर कधी सकाळी गायब झाले, बहीण सगळे गायब झाले, मला माहीतच नाही ना काही गोष्टी. तर मग माझ्या मोठ्या नंदीचे पोरीला ते घरात ठेवून गेले होते.
मला त्यांनी सांगितलं की ते गेले जमीन लिहून द्यायला. असं मामाने कबूल केलं होतं मला तिच्याशी लग्न करायचं, मी माझी ही जमीन माझ्या आईला देतो म्हणून. आणि हे सगळं त्यांच्या बहिणीनं वगैरे कोणी केलं. मग हे सगळं करून ठेवलेलं होतं, म्हणजे खरेदी खत घेतलं, म्हणजे माझ्या सासूने त्यांच्याकडनं खरेदी खत घेतलं थोडीशी अमाऊंट दाखवून त्या जमिनीची. बाकीचं तर ती घेऊ शकत नव्हती, फक्त ती जमीन. तर मग लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी हे सगळे गेले आणि ह्यांनी आधीच सगळं पेपरवर्क सगळं आधीच करून ठेवलं होतं, फक्त माझ्या मिस्टरांना घेऊन जाऊन तिथं सह्या करायच्या होत्या. तर हे गेले, सह्या वगैरे झाल्या. मग ते घरी आले दुपारनंतर. माझी ननंद मला म्हणती, सब तो खो दिया, आपके साथ शादी करने के लिए भैया ने तो सब खो दिया. मला माझ्या त्यांच्या बहिणीच्या मुलीने मला सांगितलं होतं की असं. तर मी म्हटलं हो का. मी काहीच नाही बोलले, कारण की त्यांच्या फॅमिली मॅटरमध्ये मला बोलण्याचं काय मला विचारलंच नाही माझ्या नवऱ्याने. त्यावेळेससुद्धा माझ्या नवऱ्याचा हा स्वभाव आहे, ते मला काही सांगत नाही, ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर ते दिलं, जमीन देऊन टाकली माझ्या नवऱ्याने, 10 लाख देऊन टाकले माझ्या नवऱ्याने. जमीन दिली तर मला काही नाही वाटलं, पण ते लोन करून ही अमाऊंट त्यांनी जी दिली ना ती मला खूप खटकली, कारण की ते भोगावा आम्हाला लागणार होतं. म्हणजे आम्हाला किती संकटात टाकलं. म्हणजे पैसा किती वाईट आहे विचार करा तुम्ही. तर मग त्याच्यानंतर आम्ही चेन्नईला गेलो. मग लग्न आलं, सगळ्या गोष्टी झाल्या, 15-20 दिवस निघून गेले. यांची नोकरी होती त्यावेळेस चेन्नईला, यांचं ट्रान्सफर काहीतरी झालं होतं बाई, मला एवढं काही आठवत नाही. मग आम्ही चेन्नईला गेलो. तुम्हाला सांगते मी, त्यांचा पेमेंट कमी होता खूप, त्यात 35,000 रुपये याचे लोनचे, 15-20 हजार घर भाडं, मग खाणं पिणं, एवढा म्हणजे खर्च, जेवढं कमाई नव्हती ना तेवढा खर्च होता. आणि खूप ॲडजस्ट करून आम्ही चेन्नईमध्ये राहिलो. खूप म्हणजे काही सांगू शकत नाही म्हणजे मी तुम्हाला की मी तिथं कशी राहिले, कसे दिवस काढले. पैसा सगळे जे म्हणतात ना, त्यामुळंच मी ह्या गोष्टी सगळ्या सांगते आहे. ते झालं. मग चेन्नईवरनं कोलकाताला बदली आली. कोलकाताला गेल्यानंतर आणि बऱ्याच वेळा मुलांना सोबत ठेवलं नाही, मुलांना संगत ठेवलं नाही, असं तसं सगळ्या गोष्टी नाही का, कारण की मलासुद्धा खूप ॲडजस्टमेंट त्यावेळेस करावी लागत होती आणि खर्च खूप वाढला होता. आणि त्यात त्यांनी जे अंगावर लोन करून घेतलं नाही, हे त्यांनी खूप मोठी चुकी केली होती माझ्या नवऱ्याने. असं जर होतं तर त्यांनी माझं असं म्हणत होतं, त्यांनी निदान ते जास्त लोन नव्हतं करायचं, थोडंफार करायचं होतं. आणि लग्न मोठं नव्हतं करायचं, थोडंफार छोटं करायचं होतं, म्हणजे माझं असं म्हणणं होतं. कारण की ऑलरेडी तुमचं लग्न आलेलं होतं, तुम्हाला काय गरज होती एवढं मोठं लग्न करायची. पण त्यांनी एवढं सगळं करण्यासाठी, फक्त माझ्यासाठी त्यांनी एवढं सगळं देऊन टाकलं. माझ्या नवऱ्याने सगळं देऊन टाकलं. फक्त माझ्या नवऱ्याकडं, त्यांच्याकडं टोटल प्रॉपर्टी माझ्या नवऱ्याकडे 3 आहे, तर त्यातली 1 प्रॉपर्टी त्यांनी त्यांच्या आईला दिली, 2 माझ्या नवऱ्याकडे आहे. अजूनही माझ्या मिस्टरांच्याकडेच आहे त्या प्रॉपर्ट्या. ते आता घर बांधलेलं ते, आणि अजून दुसरा एक बंगला आहे त्यांचा तो. तर ते म्हणते जाऊ दे. त्यावेळेस मी त्यांना म्हटलं का बरं दिलं होतं, मी नव्हतं असं काही करायचं. म्हटलं काय गरज होती करायचं, जाऊ दे. आईलाच दिलं ना म्हणे, माझ्या आई मला परत देईन. त्यांना लई विश्वास, माझ्या आई मला परत देईन. तर मग पण बहिणींना इतका आनंद आला ना त्यावेळेस, त्याने त्याच्याकडनं काढून घेतलं बाबा मी. तर ठीक आहे असो. आम्ही काय त्या गोष्टीमध्ये, त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये मी कधीच कुठलाच इंटरेस्ट घेतला नाही. माझ्या बापाच्या प्रॉपर्टीला मी 5-6 लाख रुपये घातले की त्यांच्यासाठी, नाही का, घरासाठी लोन क्लिअर केलं, हे केलं. 5-6 लाख रुपये तिथं त्यावेळेस वडील आजारी असताना माझे गेले. ते पण असे साचवलेले पैसे होते. मी पैसे साचवते असं नाही आहे, आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा मी ते पैसे हे करते. तर ते झालं. कोलकाताला राहिले. आता मला बऱ्याच जण वेळा पोरं संग ठेवली नाही, पण आम्हीच इतकं प्रॉब्लेममध्ये राहिलो होतो त्यावेळेस. आणि माझ्या मिस्टरांचा पेमेंट म्हणजे लाडू झाली का त्याच्या 4-5 दिवसानंतर आम्हाला ते कार्ड मी तुम्हाला दाखवलेलं आहे, कॉंग्रॅच्युलेशन. ते एक लाडू झाल्यानंतर माझे मिस्टर मॅनेजरची पोस्ट वाढली. मॅनेजरची पोस्ट झाल्यावर त्यांचा पेमेंटसुद्धा वाढला. मग लाडू झाल्यानंतर आमचं सगळं चांगलं होत गेलं. लाडू माझी खूप लक्ष्मी आहे. माझे मिस्टर म्हणतात नाही माझी लक्ष्मी आहे. मग लाडूच्या नंतर मी काही सोशल मीडियावर नव्हते पहिल्यापासून की तुम्हाला या सगळ्या गोष्टी दाखवत बसू किंवा काय. तुम्ही मला बघितलं ते लाडू झाल्यानंतरच माझे व्हिडिओ बघत आले. तर मग माझे चांगलेच व्हिडिओ बघत गेले की ही एवढा खर्च करते, हे घेते, ते घेते. पण आधीचं जे होतं ना ते मी कधी म्हणजे दाखवायचं काय, तेव्हा मला यूट्यूबचं काही नॉलेजच नव्हतं. मी तेव्हा काही याला नव्हतेच, म्हणजे मी यूट्यूबला, मी सोशल मीडियावर कुठंच नव्हते. हे मी आत्ता 1-1.5 वर्षापासून जेव्हा साईडचं प्रकरण झालं तेव्हा मी व्हिडिओ बनवायला लागली, सगळ्या गोष्टी नाही का. 1.5-2 वर्ष आले असेल त्या गोष्टीला, माझ्या चॅनलला. तर मग मी काय विचार करायची, माझे पोरं गावाला आहे नाही का त्यावेळेस, आणि गावाला कमी खर्च लागायचा आम्हाला. आता माझ्या पोरांचे 2 शिक्षण पण त्यावेळेस करावं लागायचे. पण मी असं कधी नाही की त्यांचा पैसा बघून मी लग्न केलं. मी माझ्या मिस्टरांचा फक्त स्वभाव, त्यांचा स्वभाव इतका छान होता ना. आम्ही त्यांना 1-1.5 महिन्यामध्येच त्यांना ओळखलं होतं. ते इतका छान स्वभावाने होतं. आणि तुम्ही विचार करा, त्या माणसाने त्यांचं सगळं देऊन टाकलं आईला फक्त माझ्याशी लग्न करण्यासाठी. आणि मग म्हणून मी त्यांना खूप मानते. ते मला म्हणतात ना, तू मला लय महागात पडली. कधी कधी मला म्हणतात तू लय महागात पडली.
तुझ्यासाठी मी सगळं देऊन टाकलं माझ्या आईला. आणि आता ते जे फ्लॅटचं आहे ना, त्यात माझ्या सासूचं सारखं फोन करते. ती जी जमीन आहे ना तिथं फ्लॅट बांधले आहे. माझी सासू सारखं फोन करते आता त्यांना, की मला बरं नसतं, मी आजारी असते, तू ते तुझ्या नावावर करून घे. त्यांना द्यायचं पोरालाच होतं त्यांच्या, मग ते तू करून घे असं तसं. कारण की माझ्या सासूला माहिती आहे की त्यांच्या बहिणी खूप खूप पैशावाल्या आहे. दोघी बहिणी सर्व्हिसला आहे त्यांच्या, त्यांना काही गरज नाही बहिणींना त्यांच्या. पण त्यावेळेस त्यांनी फक्त नाही का घेतलं काढून, की आता समोरची मुलगी कशी आहे काय आहे, माझ्या ठिकाणी दुसरी कोणी पोरगी असली असती नाही का. त्याच्यामुळं वाटतं, फॅमिलीला वाटतं बरं का असं. मी काही त्यांना पण असं म्हणत नाही की त्यांनी काही चुकीचं केलं किंवा काय केलं. पण जमीन दिली तिथपर्यंत ठीक होतं, पण ती रक्कम दिली ना त्यामुळे आमचे खूप हाल झाले. आम्हाला लोन नाही का एवढं वर्ष, म्हणजे लाडू जेव्हा झाली का तेव्हा लोन फिटलं. आणि लोन पण कसं झालं माहिती आहे तुम्हाला, त्यांचे बरेच त्यांनी लोन भरलं, पण लास्टला ना अक्षरशः आमची खूप हालत बेकार होती. तर मी असेच थोडे पैसे साचून माझ्याकडे जेवढे पैसे जमा झाले ना, तर मग मी त्यांना काय म्हटलं, आपण थोडेसे पैसे जमा करू आणि एकखट्टी जेव्हा आपण लोन भरतो ना तेव्हा ना कमी पैसे लागतात, म्हणजे आपलं इंटरेस्ट वगैरे सगळं ते वाचतं. मग माझ्याकडे काही जमा झालेले पैसे होते, काही थोडंफार सोनं होतं. मग मी काय म्हटलं त्यांना, मी हे सगळं मोडा म्हटलं, हे पैसे माझ्याकडे मी साचवलेले आहे, तुम्ही हे सगळे तुम्ही लोनवाल्याला देऊन ते तुम्ही लोन क्लिअर करा म्हटलं. मग अशा पद्धतीने ते लोन त्यांनी क्लिअर केलं. त्यांच्याकडे पण त्यांनी काही साचवलेले वगैरे पैसे होते ते क्लिअर केलं. आणि ते क्लिअर कधी झालं, लाडू व्हायच्या 6 महिन्याआधी आमचं लोन क्लिअर झालं. आणि मग नेमकी लाडू झाली, पेमेंट वाढला, सगळ्या गोष्टी चांगल्या होत गेल्या. आणि मग तुम्ही नेहमी माझे चांगले व्हिडिओ बघितले की हिला कशाची कमी नाही, खायची कमी नाही, कशाची कमी नाही. पण अरे मी 8 वर्ष खूप तकलीफमध्ये काढले, खूप तकलीफमध्ये. खाण्यापिण्याचे पण म्हणजे खूप त्याच्यातच मिडल क्लास नाही का एकदम हे म्हणजे असं. तर काही लोकांना नाही का असं वाटतं की एवढं सगळं घेते, हे असं करते, पोरांना वाऱ्यावर सोडलं असं तसं. पण त्याच्यामध्ये पण आम्ही आमच्या पोरांना शिकवलं, माझ्या नवऱ्याने माझ्या पोरांना शिकवलं. माझ्या नवऱ्यांकडे जेव्हा लग्न झालं ना तेव्हा मला ह्यांचं बॅकग्राऊंडचं काही जास्त काही माहीत नव्हतं माझ्या नवऱ्याचं मला. आणि एवढं सगळं काही त्यांनी त्यांच्या आईला देऊन टाकलं हे सुद्धा मला माहिती नव्हतं. मला जेव्हा माहिती पडलं ना, मला अक्षरशः इतकं हे झालं ना की ह्यांनी काय केलं, हे कसं होणार आता नाही का. असं खूप सारे प्रश्न माझ्यासमोर राहिले. पण मला फक्त एवढंच होतं डोळ्यासमोर की माझा नवऱ्याचा स्वभाव खूप चांगला आहे, तो मला जीव लावतो, माझ्या मुलांना जीव लावतो, माझ्या मुलांना काही झालं का बोलवून घ्यायचे. तेवढ्या कमी पगारामध्ये सुद्धा आम्ही ॲडजस्टमेंट करून चांगलं हे करायचो, चालायचं नाही का. तर मग प्रत्येक वेळेस साहिल विराजला म्हणजे ते लहान होते ना, आम्ही त्यांना कोलकाताला नेहमी बोलून घ्यायचो, नेहमी आमच्या जवळ असायचे ते. तुम्हाला मी तो एक शॉर्ट व्हिडिओ टाकणार आहे, मी माझा प्रत्येक गोष्टीचा शॉर्ट व्हिडिओ येणार आहे माझ्या चॅनलवर. फोटो आहे, म्हणजे व्हिडिओ नाही पण फोटो आहे बरं का. तर फोटो आहे माझ्याकडं, मी तुम्हाला दाखवाल ते सगळं व्हिडिओमध्ये, शॉर्ट व्हिडिओ बघा. तर मग असं नाही आहे की लगेचच सगळं माझं चांगलं झालं, सगळ्या गोष्टी त्या आत्ता नाही का लाडू झाल्यानंतर. लाडू आमची लक्ष्मी आहे, म्हणून लाडूला आम्ही खूप जीव लावतो. लाडूमुळं सगळं चांगलं झालं आमचं, आणि लाडूमुळं माझं हे टिकून पण आहे, सगळ्या गोष्टी आहे. ठीक आहे, चला येते, हां, बाय बाय.